मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या सहकार भवन भूमिपूजन सोहळ्याच्या समारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, या बँकेचे अध्यक्ष, माझे सभागृहाचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय परवीन भाऊ दरेकर साहेब, मुंबईचे सहकारी मित्र आशिषजी शेलार साहेब, ज्येष्ठ सहकारी आमचे मित्र मंगल प्रभात लोढाजी, पंकज भोयरजी, अमित साटमजी, रितू तावडे महापौर मुंबई, माझे सहकारी प्रसाद लाडजी, तस्लीम स्पेवन, शिवनराजजी नलावडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व निमंत्रित पाहुणे, बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि पंचक्रोशीतून आलेले माझे सर्व सभासद बांधव, पत्रकार मित्र, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज आपल्या मुंबईमधल्या सहकारी चळवळीचे या ठिकाणी आपण सहकार भवनाचं मुंबई बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटनाला आपण उपस्थित आहोत। मुंबईतील सहकारी संस्थेची वित्तीय संस्था व पालक बँक आहे। ही बँक म्हणजे शिखर बँक म्हणून हिच्याकडे बघितलं जात आहे। या बँकेच्या एकूण आता पण बघितलं तर 50 शाखा आहेत, विस्तारित अनेक शाखा आहेत आणि एक विभागीय कार्यालय। अशा प्रकारचे 29 अनसाइट एटीएम असून याद्वारे मुंबई महानगरपालिकेत नगरातील सहकारी संस्थांना या सामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा देत असते। मुंबई बँकेने विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेले आहेत। आताच प्रवीण भाऊंनी सांगितलं, या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचा मलाही लाभ घेता आला। सर्वात म्हणजे उल्लेखनीय बाब सहकारी गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपूर्ण विकास होय। बँकेचे अध्यक्ष प्रवीण भाऊंनी स्वयंपूर्ण विकास चळवळ राज्यामध्ये सुरुवात केली। त्यामुळे आज हजारो सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांना स्वयंपूर्ण विकासापुढे आल्या आहेत। आणि आताच प्रवीण भाऊंनी सांगितलं, हे खरंच रे कुणाला जात आहे। माननीय केंद्रीय मंत्री सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी सहकारातून सहकारिता ही संकल्पना मांडली। सहकारी संस्थेच्या माध्यमातून सहकारातून खरा विकास घडेल। माननीय केंद्रीय सहकार मंत्री महोदयाच्या संकल्पनेतून आज जे घडतंय ते मूर्तिमंत उदाहरण जर कोणाला द्यायचं असेल तर ही मुंबई बँकेची स्वयंपूर्ण विकास योजना आहे। राज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आपण वाटचाल करत आहोत। देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा त्यांच्या राजकारणाची डेव्हलपमेंट या बँकेच्या माध्यमातून गुजरातच्या झालेली आहे। आणि अमितभाईला माहिती आहे या सहकारी चळवळीची ताकद, त्याचा आवाका, आणि त्याच्यामुळेच त्यांनी देशामध्ये अशा प्रकारचं सहकारिता खातं निर्माण केलं। एवढंच नाही तर देशामध्ये नव्या विद्यापीठाची निर्मिती केली आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या तरुणाला शिक्षणाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यायचं, या बँकेवर आपल्या कारखान्यामध्ये जे संचालक आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन या सहकारी चळवळीला बळकटी करण्याचं काम त्या माध्यमातून करायचे आहे। म्हणून आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आज आमचं सरकार
महायुतीचं सरकार अतिशय घोडदौड पद्धतीनं काम करतंय आणि म्हणून सरकारने स्वयंपूर्ण विकासाला पाठिंबा दिला असून अनेक सवलती स्वयंपूर्ण विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला दिलेल्या आहेत. स्वयंपूर्ण विकासासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्वतंत्र महाराष्ट्र गृहनिर्माण समूह पूर्ण विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि आज बघतोय मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे बँकिंगच व्यवसाय करत नाही, तर या लोकांनी सामाजिक बांधिलकी जपणारी बँक म्हणून या बँकेकडे बघतोय. गिरणी कामगारांचा प्रश्न होता, माथाडी कामगारांचा प्रश्न, घरासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली या बँकेने. मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बँकेचा मोठा सहभाग आहे. शून्य बॅलन्सवर या ठिकाणी मुंबईमधल्या या भगिनींना खातं काढून देण्याची व्यवस्था आमच्या प्रवीण भाऊंनी करून दिली आहे. 55,000 भगिनीचं झिरो बॅलन्स अकाउंट बँकेने उघडली. यापुढे जाऊन शासकीय महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची सांगड घालून महिलांना 0% व्याज दराने कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आज कामगाराच्या संदर्भामध्ये सांगितलं, सुतगिरणीच्या संदर्भात सांगलं. अनेक वर्षापासूनचं ह्या सर्वसामान्य लोकांचं स्वप्न होतं आणि ते पूर्णत्वास जात आहे. म्हणून मुंबई बँकेकडे आज त्यांनी हे तर केलंच केलं, अनेक संस्था उभा केल्या, परंतु त्याच्यासाठी लागणारं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय आणि म्हणून सहकार भवनाची आत्ताच देवेंद्र भाऊच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि या इमारतीमध्ये आपल्याला अद्यावत ही इमारत भेटणार आहे. याच्यामध्ये सभागृह मिळणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला कार्यशाळा घेतल्या जातील. महिलांची व्यवस्था वेगळी, पुरुषांची व्यवस्था वेगळी, अशा प्रकारची अद्ययावत व्यवस्था या कार्यशाळेच्या माध्यमातून या सहकारी चळवळीला आपल्याला एक चांगले दिशा देणारं हे सहकार भवन ठरेल असं माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून आज बघतोय जिल्हा मध्यवर्ती बँक शिखर बँक असून सहकारी संस्थांची पालक ही बँक आहे. या बँकेनं पालकत्व स्वीकारलंय. जिथं कमी तिथं प्रवीण भाऊ दरेकर तिथं आपल्या उपस्थित असतात. काल परवा सहकारी चळवळीवर बोलत असताना सांगितलं, भाऊनी काही सूचना, योग्य अशा सूचना केल्या. ही सहकार चळवळ या राज्यामध्ये ज्या लोकांनी उभा केली, धनंजयराव गाडगे, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पंजाबराव देशमुख, विठ्ठलराव विखे पाटील, त्याच्यामुळं आज सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने एम्प्लॉईज या सहकारी चळवळीमध्ये आहेत. आणि भविष्याच्या काळामध्ये बघतोय आज अमित भाई शहानी देशामध्ये आमच्या सहकार मंत्र्याच्या 3 मीटिंग घेतल्या. ह्या ग्रामीण भागामधल्या ज्या सोसायटी आहेत पॅकच्या माध्यमातून त्यांना अनेक निधी द्यायचं काम केलं. गोडाऊन उभा करायचं काम, जिनेटिक मेडिकल दुकान उभा करायचं काम, 51 ते 52 योजना या पॅकच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आपल्याला उभा करता येतात. लोकांना वाटतं की सहकारी चळवळ आणि मुंबईचा काय संबंध आहे. खूप मोठा संबंध आहे. या ज्या सगळे टावर दिसतात, गृहनिर्माण संस्था दिसतात, त्या सगळ्या सहकारी चळवळ सहकार्याच्या माध्यमातूनच त्याला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आणि या चळवळीच्या माध्यमातून केलं जात आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही मुंबई सहकारी संस्थेची वित्तीय संस्था पालक बँक आहे आणि म्हणून अशा प्रकारचं काम या बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. इथं सर्वसामान्य माणसाला प्रवीण भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी गोरगरीब लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहेत आणि त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यावा म्हणून आत्ताच मागल्या काल परवाच अधिवेशन झालं. प्रवीण भाईने त्या ठिकाणी आमच्याशी हितगुज केले. म्हणलं सीएम साहेबांकडे आपण बैठक लावू आणि अजून या सहकारी चळवळीला कशा प्रकारचा न्याय द्यायचा आहे अशा प्रकारचं काम आपलं सहकार खातं देवेंद्र भाऊच्या माध्यमातून राज्यामध्ये करताय. मित्रांनो, आपण बघतोय सहकारी चळवळ आपल्या राज्यापुरतीच नाही आहे, भारतापुरती नाही तर जगात या सहकारी चळवळीची ओळख आहे आणि भविष्याच्या काळामध्ये देखील
अमित भाईशाच्या नेतृत्वाखाली आपल्याला अनेक योजना आणायच्या. या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला महिलाला हाताला काम लावायचे आहे, तरुणाला काम लावायचे आहे. तर या योजनेमधूनच भवितव्य आहे आणि ते काम करायचं काम आम्ही देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. प्रवीण भाऊंनी अतिशय सुंदर आणि देखणा कार्यक्रम केला. या इमारतीमधून या राज्याला आणि देशाला दिशा देणारे तरुण तयार होतील, मार्गदर्शन होईल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.